नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो छान अशी गुलाबाची 5 ते 3 या टिपक्यांची रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी उभे 5 टिपके देऊन घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामधून असे 3 पर्यंत टिपके देऊन घ्यायचे दोन्ही बाजूला. त्या रांगोळी अगदी सुंदर आणि सोपी असणार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. अंगणात वगैरे ही रांगोळी तुम्ही नक्की काढू शकताय. आपले आता टिपके तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 3 टिपके आपल्याला एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आतमधून आपण असा एक शेप देऊन घ्यायचा आहे. तर आतमध्ये आपला असा आता पाकळ्यांचा शेप झालेला आहे. इथून आपल्याला 1-2 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, ह्या अशा मोठ्या थोड्याशा अशा पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. इकडून पण आपल्याला या अशा मोठ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपण यामध्ये काय करूया, आधी रंग भरून घेऊया. आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेणार आहे. आता आपला गुलाबी रंग पूर्ण भरून झालेला आहे. त्यानंतर आपण साईडला काय करायचं आहे, हा पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे. कारण गुलाब काय प्रत्येक रंगाचा असतो, त्यामुळं तुम्ही तो कुठलाही रंग देऊ शकताय, आतमध्ये देखील आणि बाहेर सुद्धा. आता या सगळ्या पाकळ्यामध्ये मी काय करणार आहे, गुलाबी रंग भरून घेणार आहे, पिवळा रंग भरून घेणार आहे साईडच्या, आणि आतमधल्या पाकळ्यांमध्ये मी गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. आता पूर्ण पानांना आपला रंग भरून झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं, अशी पानं काढून घ्यायची. पद्धतीने त्यानंतर त्याला आपण हिरवा रंग भरून घ्यायचा आहे.
सगळ्या पानांना आपण एकसारखा हिरवा रंगाचा भरून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला गुलाब किती सुंदर दिसत आहे. सगळ्या पाकळ्यांना तर रंग देऊन झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथे एक छोट्याशा अशा गुलाबाच्या कळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला. तर आपण या कळ्याने देखील पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. या पानांना हिरवा रंग देऊन घेऊयात. इकडे देखील आपण काय करूयात, अशी पानं तयार करून घेऊयात. याला देखील मी हिरवा रंग भरून घेते. आपले गुलाब पूर्ण तयार झालेले आहे. त्यानंतर इथं आपण काय करूया, तशी वेल फक्त काढून घेऊया. तर मैत्रिणींनी माझी रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.